Hello everyone, welcome to Gurvari Academy. Friends, I am your science teacher Vaishnavi Patil. In previous session, we have seen that what is meant by heredity and evolution. I hope you will betterly understand it. Now in this session, we will discuss about the second chapter from your science and technology second part, that is life processes in living organism part first. तर आजच्या सेशनमध्ये आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट फर्स्ट पाहणार आहोत. तर आपला जो काही हा चॅप्टर आहे, तर या चॅप्टरचा जो काही नेम आहे लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय, तर आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपल्या बॉडीमध्ये बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज घडत असतात. मग त्या ऍक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या असतात, त्यांचं आपल्याला काही उपयोग होतो का, किंवा त्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला जिवंत राहण्यासाठी मदत करत असतात का, अशा बऱ्याचशा आणि खूप जिज्ञासू अशा प्रश्नांची उत्तरे आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. तर विदाउट वेस्टिंग टाइम आता आपण आपला जो काही चॅप्टर आहे त्याला सुरुवात करूया. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सी इंट्रोडक्शन ऑफ द चॅप्टर, दॅट इज आपण या चॅप्टरमध्ये काय पाहणार आहोत हे आपण सर्वप्रथम पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल वी नो दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स डू मेनी ॲक्टिव्हिटीज फॉर लिव्हिंग अलाइव्ह. तर ह्या ॲक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या असतात, मग त्या ॲक्टिव्हिटीज ॲनाबॉलिक असतील, कॅटाबॉलिक असतील किंवा मेटाबॉलिक असतील. डोंट कन्फ्युजन बिटवीन ॲनाबॉलिक, कॅटाबॉलिक अँड मेटाबॉलिक. तर हे जे काही कॉन्सेप्ट्स आहेत ते सध्या तुमच्यासाठी फारसे इम्पॉर्टंट नाही आहेत किंवा त्यामध्ये तुम्ही मुळात कन्फ्यूज होऊच नका. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहेत. तर आता आपण पाहूया आपला जो काही चॅप्टरचा इंट्रो आहे तो पाहायला सुरुवात करूया. ठीक आहे. फर्स्ट पॉइंट, अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव टू डू मेनी ॲक्टिव्हिटीज. फॉर कम्प्लिटिंग दीज ॲक्टिव्हिटीज वी नीड एनर्जी. तर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज करत असतो, खेळत असतो, पळत असतो, जेवण करत असतो, डान्स करत असतो, लिहित असतो, वाचत असतो, अशा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आपण करत असतो. पण या सर्व ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी आपल्याला काय लागते, एनर्जी लागते. आणि ती एनर्जी कुठून येते, ती एनर्जी आपल्याला फूडमधून येते. आपल्याला फूडमधून येत असते, प्लांट्सला फोटोसिंथेसिस या प्रक्रियेमधून येत असते. मग फूडमधून एनर्जी मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज आपल्या बॉडीमध्ये घडत असतात, मग त्या ॲक्टिव्हिटीज घडण्यामागची कारणे काय आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण आता पाहणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, द फूड वी हॅव इटन इज कन्वर्टेड इन टू एनर्जी. आपण जे काही अन्न खातो ते अन्न एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं. आपल्याला माहीत आहे की एखादं जे काही बॅटरी असते किंवा टॉर्च असते त्याला चालू करण्यासाठी, त्याला स्टार्ट करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काय टाकतो, एनर्जी टाकतो इन द फॉर्म ऑफ सेल्स, दॅट इज लिथियम सेल असेल किंवा बाकीचे इतर पद्धतीचे काही सेल्स असतात. मग त्या लिथियम सेलमधली जी काही एनर्जी आहे ती कन्झ्युम करून ती बॅटरी स्टार्ट होत असते. तशाच पद्धतीने आपल्या बॉडी देखील एक मशीन आहे आणि त्याला स्टार्ट करण्यासाठी आपल्याला एनर्जी द्यावी लागेल आणि ती एनर्जी आपल्याला फ्युलच्या फॉर्ममध्ये म्हणजे फूडच्या फॉर्ममध्ये मिळत असते. Now move towards next point. Next point is that various organ system are continuously performing their functions in human body. तर आपले जे काही ह्युमन बॉडी आहे तर या ह्युमन बॉडीमध्ये बरेचसे ऑर्गन आहेत and we know that many cells make one organ, many cells make one tissue, group of tissue forms organ and group of organs form a organ system and one organ system plays an important role in one function, that may be respiratory system, digestive system, circulatory system. अशा बऱ्याचशा सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या सिस्टीम त्यांचे फंक्शन, त्यांचं काम हे प्रॉपरली करत असतात आणि त्यामुळेच आपण जिवंत आहोत. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे, we have to do many processes to live alive like respiration, digestion, circulation, etc. तर आपल्याला जिवंत राहण्यासाठी रेस्पिरेशन करावं लागतं म्हणजे श्वासोश्वास घ्यावा लागतो. त्यानंतर आहे डायजेशन, डायजेशन म्हणजे अन्नपचन करावं लागतं. तशाच पद्धतीने सर्क्युलेशन म्हणजे जे काही ब्लड सर्क्युलेशन असतं ते करावं लागतं. आणि त्यानंतर आहे कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड लिपिड्स आर द मेन सोर्स ऑफ दिस एनर्जी and it is harvested by the mitochondria present in each cell.
तर आपल्याला जी काही एनर्जी मिळते तर त्या एनर्जीचे मेन सोर्सेस कोणते कोणते आहेत ते म्हणजे फर्स्ट आहे कार्बोहायड्रेट, सेकंड वन दॅट इज फॅट्स अँड थर्ड दॅट इज लास्ट प्रोटीन्स, सॉरी लिपिड्स. तर प्रोटीन सुद्धा आपल्या मेन एनर्जी सोर्स मध्ये येतात. ठीक आहे. तर ही एनर्जी आपल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये स्टोअर होते आणि हा जो काही मायटोकॉन्ड्रिया असतो तो आपला कोण असतो, सेलचा एनर्जी बँक असते आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी स्टोअर केली जाते आणि जेव्हा केव्हा आपल्याला एनर्जीची गरज असेल तेव्हा ती प्रोव्हाइड करण्याचं काम हा मायटोकॉन्ड्रिया करत असतो. एवढं समजलं का? तर आता आपण थोडंसं पुढे जाऊया. इट इज नॉट लाईक दॅट ओनली फूड स्टफ इज सफिशियंट फॉर एनर्जी. हे असं नाहीये की म्हणजे फक्त आपण अन्न खाल्लं म्हणजे आपल्याला पुरेशा प्रमाणामध्ये एनर्जी मिळेल. बऱ्याच वेळेला आपण क्वालिटी नसलेलं अन्न खातो. म्हणजे क्वालिटी म्हणजे काय तर त्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी असतं, फॅट्सचं, लिपिड्सचं, विटॅमिन्सचं, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यांचं प्रमाण कमी असतं आणि ते अन्न खाल्लं तरी सुद्धा आपल्याला एनर्जी मिळत नाही. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे प्रोडक्शन ऑफ ऑक्सिजन. Production, but oxygen is also necessary. All these, that is foodstuffs and oxygen, are transported up to the cell via circulatory system. We know that circulatory system tries to reach blood all through our body or throughout our cells. तर ही सर्क्युलेटरी सिस्टम काय करते, आपल्या थ्रूआउट बॉडीला ब्लड प्रोव्हाइड करण्याचं काम करते आणि तेही ऑक्सिजनेटेड ब्लड प्रोव्हाइड करण्याचं काम ती करत असते. तर ऑक्सिजनेटेड ब्लड प्रोव्हाइड करत असताना परत जात असताना हा जो काही ब्लड आहे त्याच्यामधले जे काही वेस्टेज आहेत ते देखील घेऊन जात असते. तर सर्क्युलेटरी सिस्टम बद्दल आपण इन डिटेल पाहणारच आहोत. पण सध्या इतकं समजून घ्या की ही जी काही सर्क्युलेटरी सिस्टम असते त्यामध्ये ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्याचं काम सर्क्युलेटरी सिस्टम थ्रू आउट द सेल्स करत असते. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे ह्युमन अँड अदर ॲनिमल्स कन्झ्युम द फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. जे काही ह्युमन आणि ॲनिमल्स आहेत ते काय करतात, स्वतःची एनर्जी लेवल मेंटेन ठेवण्यासाठी बरेचसे फ्रुट्स कंझ्युम करतात. तर त्यामधून त्यांना काय भेटतात, वेगवेगळे विटॅमिन्स भेटत असतात, प्रोटीन्स भेटत असतात. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे प्लांट्स आर ऑटोट्रॉप्स. जर ते प्लांट आहेत ते ऑटोट्रॉप्स आहेत म्हणजे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात त्यांना आपण काय म्हणतो, ऑटोट्रॉप्स असं म्हणतो. आणि जे ऑर्गॅनिझम अन्नासाठी इतर प्राण्यांवरती डिपेंड असतात त्यांना आपण काय म्हणतो, हेटेरोट्रॉप्स. ठीक आहे. ऑटोट्रॉप म्हणजे काय, हेटेरोट्रॉप म्हणजे, इथे तुमचं कन्फ्युजन क्लिअर झालं. नेक्स्ट पॉइंट आहे दे प्रिपेअर देअर ओन फूड, दे युटिलाइज सम of the food for themselves, whereas remaining is stored in various parts like fruits, leaves, stems, roots, etc. We consume all these various plant materials and obtain different nutrients like carbohydrates, fats, proteins, vitamins, minerals, etc. तर ते प्लांट्स काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि स्वतःचं अन्न तयार करत असताना त्यांनी जे काही युटिलाइज केलेलं फूड आहे ते यूज करून त्यानंतर जे काही रिमेनिंग युटिलाइज्ड फूड आहे तर ते काय करतात, त्यांच्या जे काही बाकीचे पार्ट्स आहेत मग कोणते कोणते असतील, फ्रुट्स असतील, लिव्ज असतील, स्टेम्स असतील, रूट्स असतील, तर यांच्यामध्ये ते स्टोअर करतात. आणि जेव्हा केव्हा त्यांना त्या प्रोटीन्सची, विटॅमिन्सची गरज असेल किंवा एनर्जीची गरज असेल तेव्हा ते त्या पार्ट्स करून घेण्याचं काम करत असतात. म्हणजे जशा पद्धतीने आपला जो काही मायटोकॉन्ड्रिया आहे तो एनर्जीच्या फॉर्ममध्ये, तो एनर्जी एटीपीच्या फॉर्ममध्ये स्टोअर करत असतो आणि जेव्हा केव्हा आपल्याला रिक्वायर असेल किंवा आपल्याला जेव्हा केव्हा गरज असेल तेव्हा तो देण्याचं काम करत असतो. तशाच पद्धतीने हे प्लांट्सचे अदर पार्ट्स आहेत जे की एनर्जी स्टोअर करतात आणि जेव्हा केव्हा प्लांटला रिक्वायरमेंट असेल तेव्हा देण्याचं काम ते करत असतात. तर फर्स्ट जो काही आपला इंट्रो होता ज्यामध्ये आपण पाहिलं की आपल्याला या चॅप्टरमध्ये इंट्रोडक्शनमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या की आपल्याला एनर्जी, वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस करण्यासाठी एनर्जी लागते आणि ती एनर्जी आपल्याला फूडमधून मिळत असते. मग त्या फूडमध्ये बरेचसे कॉम्पोनंट येतात. मग प्लांट्स ऑटोट्रॉप आहेत, आपण हेटेरोट्रॉपिक आहोत, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण इंट्रोडक्शनमध्ये पाहिलेल्या आहेत. तर आता आपण आपल्या चॅप्टरचा जो काही मेन पार्ट आहे त्याला सुरुवात करूया आणि पुढील पॉइंटला सुरुवात करूया. ओके. तर पुढील पार्ट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये
जे काही फूड असतं त्या फूड घेतल्यानंतर त्याचं फॉर्मेशन हे एनर्जीमध्ये केलं जातं. मग ते एनर्जीमध्ये करण्यासाठी कोणत्या कोणत्या प्रोसेसेस होतात हे आपण या पार्टमध्ये पाहणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूया की जी काही रेस्पिरेशन आहे ही प्रोसेस याद्वारे आपल्याला एनर्जी मिळते. तुम्ही म्हणाल रेस्पिरेशनद्वारे कशा पद्धतीने एनर्जी मिळते, कारण रेस्पिरेशन तर ही इन्हेलेशन एक्सेलेशन असेल किंवा आपण त्याला काय म्हणतो श्वासोश्वास इतकी आपल्याला माहित असते. म्हणजे टेकिंग ऑफ ऑक्सिजन अँड एक्सलेशन ऑफ CO2 इज नोन एज रेस्पिरेशन इन शॉर्ट. तर ही जी काही प्रोसेस आपल्याला एक्सटर्नली इतकी सिंपल वाटते तर मुळात ती खूप कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. आणि तो जे काही CO2 आपण आत घेतो तो आत गेल्यानंतर बऱ्याचशा प्रोसेसेस घडवून आणतो आणि तिथे तो काय करतो तर तिथे सिंपल फूड किंवा कॉम्प्लेक्स फूड मटेरियल आहे त्याचं सिंपल फॉर्ममध्ये ट्रान्सफॉर्मेशन करतो आणि तिथे तो त्या वेगवेगळ्या प्रोसेसेसमधून तो एनर्जी क्रिएट करत असतो. मग त्या प्रोसेसेस कोणत्या आहेत किंवा कोणत्या स्टेप थ्रू जाऊन आपल्याला ATP मिळत असतात, एनर्जी मिळत असतात ते आता आपण पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय रेस्पिरेशन. ओके, respiration involves biological oxidation of complex organic food into simple substances with the release of energy. तर जे काही रेस्पिरेशन असतं त्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व आहे तर बायोलॉजिकल ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन म्हणजे काय तर तिथे ऑक्सिजनचा वापर करून एखादी प्रोसेस होते आणि त्या कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक फूडचं सिंपल सबस्टन्सेसमध्ये रूपांतर होतं विथ रिलीज ऑफ एनर्जी. शेवटी काय होते तिथे रिलीज ऑफ एनर्जी होते. तर गाईज इथे रेस्पिरेशनचे मेनली दोन टाइप्स पडतात. तुम्ही म्हणाल कशाच्या बेसिसवरती पडतात तर रेस्पिरेशनचे मेनली टू टाइप्स हे प्रेझन्स और ऑब्सेन्स ऑफ ऑक्सिजन यावरती पडत असतात. देर आर मेनली टू टाइप्स ऑफ respiration on the basis of presence or absence of oxygen. First one that is aerobic respiration and second one that is anaerobic respiration. तर first of all let's see what is meant by aerobic respiration. Aerobic respiration काय असतं ते आपण पाहूया. ठीक आहे, एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे असं रेस्पिरेशन ज्यामध्ये आपण ऑक्सिजनचा वापर करून त्या कॉम्प्लेक्स फूड मटेरियलचं सिंपल फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करतो विथ रिलीज ऑफ एनर्जी. त्याला काय म्हणायचं एरोबिक रेस्पिरेशन. तर हे जे काही एरोबिक रेस्पिरेशन आहे ते आपल्यासारख्या हायर ॲनिमल्स मध्ये होत असतं. तुम्ही म्हणाल आपण हायर ॲनिमल्स, मग लोअर ॲनिमल्स कोणते तर लोअर ॲनिमल्स म्हणजे कोणते जे युनिसेल्युलर आहेत किंवा प्रिमिटिव्ह टाईपचे आहेत ज्यांची बॉडी वेल डेव्हलप्ड नाही आहे, त्यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड असं न्यूक्लियस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन अवेलेबल नाही आहे तर तशा ॲनिमल्सला आपण काय म्हणतो लोअर ॲनिमल्स म्हणतो. ठीक आहे, तर आता आपण पाहूया व्हॉट इज मीन बाय एरोबिक रेस्पिरेशन. ओके, द रेस्पिरेशन विच ऑकर्स इन प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन इज नोन ॲज एरोबिक रेस्पिरेशन. तर या एरोबिक रेस्पिरेशनचा महत्वाचा पॉइंट म्हणजे काय तर हे जे काही रेस्पिरेशन आहे ते इन प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन घडत असतं. तर बाकीच्या गोष्टी लक्षात न ठेवता तुम्ही फक्त इतकं लक्षात ठेवा की एरोबिक रेस्पिरेशन मध्ये प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन असतो तर अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय असतं अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, समजलं. आता थोडेसे पुढे जाऊया. Under aerobic conditions, in the presence of oxygen, pyruvate is completely oxidized to form CO2. तर या एरोबिक कंडिशन मध्ये काय होतं ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये जो काही पायरुवेट आहे जो की आपण अन्नाद्वारे घेतो फूडद्वारे घेतो तर त्याचं कम्प्लिटली ऑक्सिडेशन होतो आणि तो काय म्हणतो CO2 बनतो. H2O अँड लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी इज जनरेटेड. आणि शेवटी त्याचे जे काही बाय प्रोडक्ट्स असतात ते म्हणजे कोणते CO2 H2O आणि लार्ज अमाऊंट मध्ये एनर्जी असेल. ठीक आहे, मग ती एनर्जी मेनली तीन प्रोसेसद्वारे जनरेट होते. मग त्या कोणत्या कोणत्या प्रोसेस आहेत This energy is generated mainly three processes. That is, first one that is glycolysis, second one that is Krebs cycle, and the last one that is electron transport system. ठीक आहे, तर स्टेप बाय स्टेप आपण त्या प्रोसेसेस पाहूया म्हणजे आपल्याला समजेल की रेस्पिरेशनद्वारे किती प्रमाणामध्ये एनर्जी रिलीज होत असते. ओके, नाव लेट्स स्टार्ट व्हॉट इज मीन बाय ग्लायकोलायसिस. तर आता आपण सुरुवात करूया की ग्लायकोलायसिस म्हणजे काय. Glycolysis, also called as EMP pathway,
तुम्ही म्हणाल ईएमपी पाथवे का म्हणतो आपण, त्याचं जे काही अल्टरनेटिव्ह नेम आहे ते आहे ईएमपी पाथवे. त्याला म्हणण्यामागचं कारण म्हणजे काय, तर ग्लायकोलायसिस ही जी काही प्रोसेस आहे ती एमडेन मेयरहॉफ अँड पार्नर्स नावाच्या सायंटिस्टनी शोधून काढली. म्हणून त्यांनी शोध लावला, म्हणून या ग्लायकोलायसिसला ईएमपी पाथवे असं म्हटलं जातं. तर आपण जे काही नेम आहे किंवा त्याचं अल्टरनेटिव्ह नेम आहे ते कशावरून पडले हे पाहिलेलं आहे. तर आता आपण या प्रोसेसला सुरुवात करूया. फर्स्ट ऑफ ऑल ही जी काही प्रोसेस आहे याच्यामध्येच त्याचं टोटल थीम लपलेली आहे किंवा आपण म्हणूया टोटल कॉन्सेप्ट लपलेली आहे. कशा पद्धतीने, तर हा जो काही ग्लायको आहे, ग्लायको मीन्स काय, तर ग्लुकोज. तर ग्लुकोजचं लायसिस म्हणजे काय, तर ब्रेकडाऊन. ग्लुकोजचं ब्रेकडाऊन म्हणजेच काय, तर ग्लायकोलायसिस. तर हा जो काही ग्लायकोलायसिस आहे याच्यामध्ये काय होतं, तर ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं आणि एक नवीन प्रोडक्ट फॉर्म होतो. तर तो कशा पद्धतीने हेच आपण या प्रोसेसमध्ये पाहणार आहोत. Glycolysis is the first major process in the mechanism of aerobic respiration. It is an anaerobic process since it is independent of oxygen. तर हा जो काही ग्लायकोलायसिस आहे ही फर्स्ट मेजर प्रोसेस आहे इन द मेकॅनिझम ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन मधली ती फर्स्ट मेजर प्रोसेस आहे आणि it is an anaerobic process since it is independent of oxygen. तर ही एरोबिक रेस्पिरेशन मधली फर्स्ट मेजर स्टेप असली तरी सुद्धा याच्यामध्ये ऑक्सिजनचा कुठलाही उपयोग होत नाही, म्हणजे ही इन अनएरोबिक प्रोसेस देखील आहे असं आपण म्हणू शकतो, कारण ग्लायकोलायसिस इज कॉमन फॉर एरोबिक अँड अनएरोबिक रेस्पिरेशन. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे इट टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम, हेन्स also called cytoplasmic respiration. तर तिसरं जे काही अल्टरनेटिव्ह नेम आहे त्याचं नाव आहे ग्लायकोलायसिसचं तिसरं अल्टरनेटिव्ह नेम कोणतं आहे, ते म्हणजे सायटोप्लाझमिक रेस्पिरेशन. जर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं एक्सप्लेन व्हॉट इज मीन बाय सायटोप्लाझमिक रेस्पिरेशन, तर तुम्हाला तिथे कन्फ्युज न होता व्हॉट इज मीन बाय ग्लायकोलायसिस याचा आन्सर लिहायचा आहे. त्यामुळे लक्षात ठेवा ग्लायकोलायसिसचे जे काही अल्टरनेटिव्ह नेम्स आहेत ते कोणते कोणते, ग्लायकोलायसिस, ईएमपी पाथवे अँड लास्ट वन दॅट इज सायटोप्लाझमिक रेस्पिरेशन. ओके, next point, various steps in glycolysis are controlled by specific enzymes. We know that many processes in our body are controlled by enzymes and hormones. मग हे ग्लायकोलायसिस ही त्याच्यापैकीच एक प्रोसेस आहे ज्यामध्ये स्पेसिफिक एन्झाइम्सद्वारे ही प्रोसेस कंट्रोल केली जाते. तुम्हाला माहित आहे का एन्झाइम्स काय असतात, तर त्यासाठी आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो काही पार्ट सेकंड आहे त्यामध्ये इन डिटेल आपण पाहणार आहोत की एन्झाइम्स काय असतात, हार्मोन्स काय असतात, ते कशासाठी उपयोगी पडतात, कुठे प्रेझेंट असतात, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण सेकंड पार्ट मध्ये पाहणार आहोत. ओके, a molecule of glucose is oxidized step by step in this process and two molecules of each, that is pyruvic acid, ATP, NADH2 and water are formed. तर ग्लायकोलायसिस म्हणजे काय, इन शॉर्ट आपण समजून घेऊया. ग्लायकोलायसिस मध्ये काय होतं, ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल हा स्टेप बाय स्टेप ऑक्सिडाइज्ड होतो. ओके, आणि ऑक्सिडाइज झाल्यानंतर आपल्याला रेस्पेक्टिव्हली 2 molecules of pyruvic acid, 2 molecules of ATP and 2 molecules of NADH2 मिळतात आणि शेवटी वॉटर देखील मिळतो. तर याचं ओव्हरऑल जे काही इक्वेशन आहे ते आता आपण पाहूया. ते इक्वेशन कोणतं आहे, ग्लुकोज प्लस 2 NAD प्लस 2 ADP प्लस 2 inorganic phosphate. PI means here inorganic phosphate. Okay, in presence of enzyme with the process of ग्लायकोलायसिस, इथे ॲरोच्या खाली हा ग्लायकोलायसिस येतो. ओके, त्यानंतर त्याचे जे काही बाय प्रोडक्ट मिळणार आहेत आपल्याला, त्याच्यापासून जे काही प्रोडक्ट मिळणार आहेत ते कोणते आहेत, 2 पायरुवेट, 2 molecules of pyruvate, 2 NADPH2 and plus ATP. तर अशा आपल्याला बाय प्रोडक्ट या प्रोसेस मध्ये मिळणार आहेत. तर ही जी काही ग्लायकोलायसिस आहे यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे हे मात्र लक्षात ठेवा, कारण बऱ्याच वेळेला MCQ साठी किंवा आपण काय म्हणतो त्याला फिल इन द ब्लँक साठी
हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की व्हॉट आर द प्रोडक्ट्स ऑफ ग्लायकोलायसिस. ओके, मग ते कोणते कोणते आहेत? 2 molecules ऑफ पायरुवेट, 2 molecules ऑफ NADPH2 अँड दॅट लास्ट वन दॅट इज ADP. इथंपर्यंत तुम्हाला व्यवस्थितपणे समजलं का? तर आय होप तुम्हाला ते व्यवस्थितपणे समजलेलं असेल. तर आता याच्यानंतरची जी काही नेक्स्ट स्टेप आहे दॅट इज क्रेब्स सायकल. तर ती पाहायला आपण सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक तिथे लिंक रिॲक्शन पाहिजे आहे. यू कॅन सी हाऊ ग्लायकोलायसिस इज कम्प्लिटेड इन स्टेप बाय स्टेप मॅनर इन द फॉर्म ऑफ डायग्राम. तर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती ते पाहायला मिळेल. फर्स्ट ऑफ ऑल काय होतं, तर ग्लुकोजचं कन्व्हर्जन फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट मध्ये होतं आणि तिथे काय होते, एनर्जीची इन्व्हेस्टमेंट आपल्याला झालेली पाहायला भेटते. 2 ATP चं कन्व्हर्जन इथे 2 ADP मध्ये होतं आणि तशाच पद्धतीने शेवटी याचं जे काही प्रोडक्ट असेल तो म्हणजे कोणतं, 2 molecules ऑफ पायरुवेट. तर इन द फॉर्म ऑफ डायग्राम इन शॉर्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. अँड मग त्याच्यानंतर आहे ते लिंक रिॲक्शन. तुम्ही म्हणाल आपण तर क्रेब्स सायकल पाहणार होतो, मग मधात लिंक रिॲक्शन येण्यामागचं कारण काय, तर ते आता आपण समजून घेऊया. ग्लायकोलायसिस एंड्स विथ द formation of pyruvate and after acetylation enters as acetyl coenzyme A in the Krebs cycle. तर ग्लायकोलायसिस संपल्यानंतर ग्लायकोलायसिसचा जो काही एंड प्रोडक्ट होता तो म्हणजे कोणता, पायरुवेट. तर तो पायरुवेट नंतर असिटायलेशन होतं आणि असिटायलेशन झाल्यानंतर तो ॲसिटिल कोएन्झाइम ए च्या फॉर्म मध्ये क्रेब्स सायकल मध्ये जातो, एंटर करतो. Formation of acetyl coenzyme A or acetylation of pyruvate it is called connecting link. तर acetyl coenzyme A चं फॉर्मेशन किंवा acetylation of pyruvate it is called connecting link. आणि ही कनेक्टिंग लिंक ग्लायकोलायसिस आणि क्रेब्स सायकल यांना जोडणारा दुवा म्हणून देखील ओळखली जाते. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे बिटवीन ग्लायकोलायसिस अँड क्रेब्स सायकल और लिंक रिॲक्शन. तर पहा, ही जी काही लिंक रिॲक्शन आहे त्याला आपण कनेक्टिंग लिंक सुद्धा म्हणतो, लिंक रिॲक्शन म्हणतो. मग काय होतं या रिॲक्शन मध्ये, पायरुवेट इज कन्व्हर्टेड टू ॲसिटिल कोएन्झाइम ए इन द मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. तर ही जी काही प्रोसेस आहे मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये घडत असते, म्हणजे ज्या पद्धतीने सेलमध्ये सायटोप्लाझम असतो त्याला आपण काय म्हणतो, सेल सायटोप्लाझम और सेल मॅट्रिक्स. तर तशाच पद्धतीने मायटोकॉन्ड्रियामध्ये देखील सायटोप्लाझम असतो ज्याला आपण काय म्हणतो, मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. तर इथे आपण पाहू शकतो ही लिंक रिॲक्शन कशा पद्धतीने होते. तर हा जो काही पायरुवेट आहे त्याचं कन्व्हर्जन ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होते आणि हा ॲसिटिल कोएन्झाइम ए हा क्रेब्स सायकल मध्ये एंटर करतो. तर आता आपण पाहूया व्हॉट इज मीन बाय क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकल ऑल्सो कॉल्ड ॲज सिट्रिक ऍसिड सायकल अँड TCA सायकल. तुम्ही म्हणाल तीन नेम्स, हो, कारण त्यामागची कारणे देखील तशीच आहेत आणि यापूर्वी आपण ग्लायकोलायसिसचे देखील 3 नेम्स पाहिले होते. तर एका प्रोसेसचे 3 नेम्स असल्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका आणि ते नेम्स लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा अँड यू हॅव टू डू इट. ओके, फर्स्ट point from the Krebs cycle, that is the cyclic process through which acetyl coenzyme A is completely oxidized and CO2 is released in stepwise manner is called Krebs cycle. तर सायक्लिक प्रोसेस मध्ये हा ॲसिटिल कोएन्झाइम ए हा कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड होतो आणि त्याचं रिलीज CO2 चं रिलीज हे स्टेपवाइज मॅनर मध्ये होतं, त्यालाच आपण काय म्हणतो, क्रेब्स सायकल म्हणतो. It is the second phase in the mechanism of aerobic respiration. First step कोणती होती aerobic respiration ची, that was glycolysis आणि ही सेकंड मेजर स्टेप आहे aerobic respiration ची. ओके, third point that is it occurs in the matrix of mitochondria in presence of several enzymes and coenzymes. आणि क्रेब्स सायकल मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये होते आणि याच्यामध्ये बरेचसे एन्झाइम्स आणि कोएन्झाइम्स प्रेझेंट असतात. During this phase, coenzymes NAD and FAD take up 2,2H plus removed during oxidation steps and NADH2 and FADH are formed.
तर जे काही कोएन्झाइम्स आहेत NAD आणि FAD ते काय करतात, दोन हायड्रोजनचे मॉलिक्युल्स घेतात आणि त्यामुळे त्याचं ऑक्सिडेशन होऊन NADH2 आणि FADH2 याच्यामध्ये कन्व्हर्जन होत असतं. Next point, it involves a series of reaction each catalyzed by a specific enzyme. आणि याच्यामध्ये बऱ्याचशा रिएक्शन घडत असतात, अगदी सिरीज घडत असते, म्हणजे कंटिन्यू स्टेप बाय स्टेप घडत असतात आणि त्या रिॲक्शन्स ह्या स्पेसिफिक एन्झाईम्स मध्ये कॅटलाइज केल्या जातात. त्यानंतरचा पॉइंट आहे, द फर्स्ट स्टेबल कंपाउंड ऑफ क्रेब्स सायकल इज citric acid, that is C6 or 6 carbon compound or citrate. Chemically it is tricarboxylic acid, hence Krebs cycle is called citric acid cycle or tricarboxylic acid cycle or TCA cycle. पहा, जे काही क्रेब्स सायकल आहे त्याचे आपल्याला बरेचसे नेम मिळतात. त्यापैकी फर्स्ट नेम आहे सिट्रिक ऍसिड, त्यानंतर आहे ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड अँड द लास्ट वन दॅट इज TCA सायकल. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, व्हेरियस रिएक्शन्स ऑफ TCA सायकल वर डिस्कवर्ड बाय सर हन्स क्रेब्स इन 1937. therefore it is popularly known as क्रेब्स सायकल. तर क्रेब्स सायकल म्हणून देखील का ओळखलं जातं हे देखील आपण इथे समजून घेतलेलं आहे. तर फ्रेंड्स, हे जे काही ग्लायकोलायसिस असेल किंवा क्रेब्स सायकल आहे यावरती इंडिव्हिज्युअली लॉंग आन्सरसाठी देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे पॉइंट्स लक्षात ठेवा आणि याचा परत परत रिव्हिजन करा. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे दॅट इज इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. त्यालाच आपण काय म्हणतो, ETS किंवा टर्मिनल ऑक्सिडेशन, आणि यालाच आपण रेस्पिरेटरी चेन देखील म्हणतो. तर काय आहे रेस्पिरेटरी चेन, आता आपण समजून घेऊया. इट टेक्स प्लेस इन द फोल्ड्स ऑफ द इनर मेम्ब्रेन of the mitochondria. The oxidation of reduced coenzymes into their oxidized form is known as terminal oxidation. तर हे जे काही इनर मेम्ब्रेन असतात, आपल्याला माहित आहे, आपण मायटोकॉन्ड्रियाचे स्ट्रक्चर सेलचे जे काही ऑर्गॅनल्स आहेत त्यामध्ये पाहिलेलं आहे. तर त्यामध्ये जे काही मायटोकॉन्ड्रियाचे इनर फोल्ड्स असतात, वी नो दॅट मायटोकॉन्ड्रिया हॅज टू इनर फोल्ड, दॅट इज आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन. तर ह्या दोन मेम्ब्रेनच्या मधला जो काही गॅप आहे त्या गॅप मध्ये ही रिएक्शन घडत असते. द ऑक्सिडेशन ऑफ reduced coenzymes into their oxidized form is known as terminal oxidation. जे काही reduced एन्झाइम्स आहेत जे की त्यांना ऑक्सिडाइज्ड फॉर्म मध्ये आणण्याचं काम ही टर्मिनल ऑक्सिडेशन ही प्रोसेस करत असते. This process involves electron transfer through various electron carriers which electron transport system और रेस्पिरेटरी चेन. तर या प्रोसेस मध्ये काय घडतं, तर या प्रोसेस मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतं आणि वेगवेगळे इलेक्ट्रॉन कॅरियर्सद्वारे ते कॅरी केले जाते, ट्रान्सफर केले जाते, त्यामुळे ज्याला आपण रेस्पिरेटरी चेन देखील म्हणतो. फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजन इज द फायनल ऍक्सेप्टर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि ऑक्सिजनचा जो काही फ्री मॉलिक्युल असतो तो मात्र या चेनचा शेवटचा इलेक्ट्रॉन असतो. During this process, synthesis of ATP takes place with the help of energy released during the electron transfer. तर या प्रोसेस मध्ये काय होतं, जे काही ATP सिंथेसिस होत असतं आणि एनर्जी रिलीज करण्याचं काम ह्या ATP सिंथेसिस द्वारे होत असतं. दिस सिंथेसिस ऑफ ATP इज कॉल्ड ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. आणि जे काही ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन आपण म्हणतो ते म्हणजे काय, द सिंथेसिस ऑफ ATP. इट्स नोन ॲज ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. तर हियर यू कॅन सी दॅट हाऊ डज इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ऑकर्स. तर इथे आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने ही चेन घडत असते. आणि आपण जे काही टोटल एरोबिक रेस्पिरेशन पाहिलं तर त्या एरोबिक रेस्पिरेशन मध्ये the total net gain of aerobic respiration is 38 ATPs. प्रिव्हियस इयरला म्हणजे जवळपास मागच्या एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारला होता की व्हॉट इज द टोटल नेट गेन ऑफ एरोबिक रेस्पिरेशन अँड दॅट इज 38 ATPs. तर ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल आणि शेवटचे जो काही आहे ETS याद्वारे
टोटल आपल्याला नेट गेन कितीचा मिळतो, तर टोटल नेट गेन आपल्याला 38 ATPचा मिळत असतो. तर इथे आपला जो काही एरोबिक रेस्पिरेशन आहे त्याचा जो काही पार्ट्स होते ज्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या स्टेप्स येतात. फर्स्ट येते ग्लायकोलायसिस, सेकंड वन क्रेब सायकल आणि त्यानंतर थर्ड वन दॅट इज ETS. ते आपण अगदी व्यवस्थितपणे समजून घेतलेली आहे. तर फ्रेंड्स, या सेशनमधून आपल्याला काय समजलं, तर आपल्याला जी काही वेगवेगळ्या लिव्हिंग प्रोसेसेस करण्यासाठी, ऍक्टिव्हिटी करण्यासाठी जी काही एनर्जी लागते ती एनर्जी आपल्याला इन द फॉर्म ऑफ फूड आपण घेत असतो. तशाच पद्धतीने रेस्पिरेशन इज नॉट ओनली intake of oxygen and exchange of gases. It's a very complex process. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हा जो काही सेशन आहे तो निश्चितपणे व्यवस्थितपणे समजला असेल. आणि जर तुम्हाला या सेशनच्या बाबतीमध्ये काही अडचणी असतील तर नक्की कॉमेंट करून तुम्ही कळवू शकता. आणि तशाच पद्धतीने जर तुम्हाला या सेशन मध्ये कोणता पार्ट समजला नसेल तर तुम्ही तो रिपीट पाहू शकता किंवा त्याहीपेक्षा तुम्ही तो समजून घेण्याचा परत परत रिवाइज करण्याचा देखील प्रयत्न करू शकता. तर हा जो काही आपला सेशन आहे तो इथे संपतो. तर आपण लवकरच भेटूया पुढील सेशनमध्ये. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा. थँक्यू.